Namaskar, all my dear students, teachers and parents. Here I will like to share more information about scholarship guidance for standard 5th and standard 8th. या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 5वीच्या पेपर 2 मधील इंग्रजी या विषयातील काही घटक अभ्यासणार आहोत. आतापर्यंत आपल्याला कल्पना आलेली आहे की इंग्लिश हा विषय पेपर 2 मध्ये येतो आणि ज्याच्यासाठी एकूण 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. आपण मागील व्हिडिओजमध्ये अल्फाबेट्स आणि व्होकॅब्युलरीचे काही उपघटक अभ्यासलेले आहेत. या व्हिडिओमध्ये देखील आपण व्होकॅब्युलरी अभ्यासणार आहोत कारण व्होकॅब्युलरी हा घटक इंग्रजी विषयामध्ये सर्वात अधिक प्रश्नांचा म्हणजे जवळजवळ 6 प्रश्न विचारले जातात. आज आपण या व्हिडिओमध्ये अपोजिट वर्ड्स, रायटिंग रजिस्टर and finding small words from the bigger one या 3 उपघटकांचा अभ्यास करूयात. आता अपोजिट्स म्हटलं की अगदी आपण लहानपणापासून शिकलोय डावी उजवी. जसं बघा चित्रामध्ये सुद्धा 2 बाण, 2 विरुद्ध दिशांच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला यांची मदत होते. मराठीत जसे आपण एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना समजून घेतो ती विशेषण जी आपण अभ्यासतो डावी उजवी, तसंच इंग्लिश मध्ये सुद्धा लेफ्ट राईट दीज आर अपोजिट वर्ड्स. आता या चित्रामध्ये बघा कसं छान दिसतंय, तुम्हाला आवडली असतील ही चित्र. बिग स्मॉल, देर आर 2 balls, one is big and one is small, so big and small are opposite words. Now see in this picture, when we are on the road, if there is green signal it indicates you can go, and if there is red signal it indicates you have to stop. मग बऱ्याचदा मुलांचं कन्फ्युजन होतं की बाबा ग्रीन आणि रेड हे विरुद्धार्थी शब्द आहेत का? नो, असं नाही मुलांनो. तर गो अँड स्टॉप, दिस इज द पेअर ऑफ अपोजिट वर्ड, गो अँड स्टॉप. आता या चित्रात तुम्हाला 2 ग्लास दिसत आहेत. वन इज फुल, another is empty, so full and empty is the pair of opposite words. आता या चित्रामध्ये एक मुलगा आत येतो आहे आणि दुसऱ्या चित्रात तो बाहेर जातो आहे. to come and to go, these are opposite actions, so come and go is the pair of opposite word or opposite actions. Stand, sit, this is also another pair of opposite words. Front, back, समोर आणि मागे ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. फ्रंट बॅक. डे नाईट, this is the opposite pair in which there are 2 different scenes, day and night, so day and night is the pair of opposite words. असंच आता प्रॅक्टिस करण्यासाठी आपण इथे आणखीन काही अपोजिट शब्दांच्या जोड्या लिहिलेल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ थांबवून या स्लाइडवरील हे सगळे विरुद्धार्थी शब्द आपल्या वहीमध्ये लिहू शकता आणि या यादीमध्ये आपल्याला माहिती असलेल्या काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यांची भर घालू शकता. जसं की गो, कम, वेल्दी, पुअर, ओबे, डिसोबे, सक्सीड, फेल्युअर, पनिशमेंट, रिवॉर्ड, अबाव, अंडर, रेअर, अबंडंट, एनिमी, फ्रेंड, कॉवर्ड, ब्रेव. हे बरेच जे सगळे विरुद्धार्थी शब्द आतापर्यंत आपल्याला विचारलेले आहेत पेपरमध्ये, तर ते आपण शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपण ते वहीमध्ये लिहून काढणार आहोत. आता इथे तुमच्या आवडीचा मी प्रश्न दिलेला आहे बरं का, की देर आर सम पिक्चर्स अँड वर्ड्स इवन, यू हॅव टू मॅच द पेअर. ओके,
In one group, the words are tall, near, sweet. In another group, far, so, short. Will match the pair. तुम्ही हुशार आहात, तुम्ही लावल्याही असतील जोड्या. पाहूयात. Tall, short. Correct. Next is near, far. And the last is sweet, sour. गोड, आंबट. अशा पद्धतीने मुलांनो खरंच कधी कधी अतिशय सोपे प्रश्न या भागावर विचारले जातात आणि तुम्हाला हे खूप येतं. तुमच्या आवडीचे हे प्रश्न असतात आणि तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी गुण मिळून जातात. आपण पुढच्या उपघटकाकडे वळूयात. रायटिंग रजिस्टर. इन दिस रायटिंग रजिस्टर त्याच्यामध्ये बरेच भाग येतात, जसं की रिलेटेड वर्ड्स. म्हणजे एक शब्द दिला, फॉर एक्झाम्पल स्कूल, तर त्याचे रिलेटेड शब्द जे आहेत, रिलेटेड वर्ड्स आहेत, संबंध दर्शक शब्द बुक, बॅग, टीचर, बेल. रिलेटिव्स, मदर, फादर, ब्रदर, सिस्टर, सन अँड सो ऑन. तर आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. वर्ड चेन हा पण तुमच्या खूप आवडीचा गेम आहे खरं तर. गर्ल, द लास्ट लेटर इज एल. सो गर्ल, मग एल पासून सुरू होणारा लिफ, एफ पासून सुरू होणारा फन, नेस्ट, टी, अँट अँड सो ऑन. तर असे तुम्ही खूप सारे शब्दांची चेन खेळू शकता. ऑड वर्ड्स, समूहामध्ये खूप सारे शब्द दिलेले असतात परंतु एक त्या गटात बसत नाही, असे शब्द आपल्याला निवडता आले पाहिजेत. आता इथे बघा, हँड, लेग, लॅम्प, हेड, आय, इयर, टो. दीज ऑल आर द parts of body, but one word, this lamp, is not fitting in this group, so it is odd word. Okay. Alphabetical order, हेही तुम्हाला माहिती आहे की आता इथे बघा, आर ने सुरू होणारे दोन शब्द आहेत, रेन आणि रोज. मग रेन, आर आर दोन्हीकडे, परंतु ए आणि ओ, तर ए इज कमिंग फर्स्ट, सो रेन इज फर्स्ट अँड देन रोज, स्टॅम्प, स्टंप अँड याक. तर अशा पद्धतीने रायटिंग रजिस्टरमध्ये असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात, परंतु आपली वोकॅब्युलरी, आपली शब्दसंपत्ती अशी आपण मुलांनो डे बाय डे वाढवली पाहिजे. आता इथे बघा, बुक, काइट, इयर, रांगोळी, इंक, किंग, गोट, टायगर, रॅबिट, टी, ॲपल, एग, गन, नेस्ट, टॉप, पिन, नेस्ट, ट्विन, नट, ट्रिफ, पोटॅटो. ही चेन आपण हवी तेवढी वाढवू शकतो, परंतु आपण हे आनंदाने ही शब्दसंपत्ती अशी वाढवत नेली पाहिजे. ही वर्ड चेन मुलांना तुम्ही नक्की खेळणार. इथे एक चित्र आहे आणि त्याला रिलेटेड वर्ड्स मी इथे दिलेले आहेत बघा. तुम्हाला आवडलंच असेल चित्र. सो इन दिस पिक्चर, लीफ, स्टेम, फ्लावर, रूट, ब्रांच, फ्रूट, बर्ड्स, वूड, these are the related words of the given picture. असं एक चित्र दिलं जातं आणि त्याच्याशी संबंधित शब्द काय काय येऊ शकतात असं आपण एक छंद म्हणून रोज एक चित्र घ्यायचं किंवा रोज एक काहीतरी एखादी बिल्डिंग म्हणा, एखादं पुस्तक म्हणा, आपण डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच्याशी रिलेटेड शब्द जर आपण लिहित गेलो तर हे आपलं एक शब्दांचं रजिस्टर तयार होऊ शकतं मुलांनो. आता आणखीन एक उपघटक आज आपण शिकणार आहोत, फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन. तर हँकरचिप नावाचा एक मोठा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मग आता खूप वेळा विचारला जातो हा प्रश्न की या हँकरचिप या शब्दापासून किती छोटे छोटे शब्द बनतील किंवा कोणते शब्द बनतील. पाहूयात. हँड, HAND, हँड. असाही प्रश्न विचारतात की हँड हा शब्द तयार होण्यासाठी हँकरचिप या शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे वापरली जातील. तर सोपाच प्रश्न, परंतु आपण तो नीट वाचायला हवा. आणखीन काही शब्द बनतात का यापासून पाहूयात. येस, अँड, AND, अँड. 2, 3 आणि 4 या क्रमांकाच्या शब्दांपासून हा शब्द तयार झालेला. आणखीन चिप, CHIEF. तर 8, 9, 10, 11 आणि 12 या क्रमांकाच्या शब्दांपासून हा चिप शब्द तयार झालेला आहे.
असाही प्रश्न विचारतील की याच्यामध्ये किती वॉवेल्स आलेले आहेत. मग आता वॉवेल्स म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. तर ए आलाय 1, 2, 3 आणि 4. ई 2 वेळा आलाय, म्हणजे आपण 2 वेळा नाही मोजायचं. तर याच्यामध्ये 3 वॉवेल्स आलेले आहेत. वॉवेल्स म्हणजे काय? स्वर. तर एकच प्रश्न हा अनेक अंगांनी आपल्याला सोडवता आला पाहिजे. आता बघा टीचर शब्द. तर टीचर शब्दामध्ये किती छोटे छोटे शब्द बनलेत बघा. टीच, टी, इच, हर. याच्यासाठी आपण खूप सराव कर. देअर. देअर मध्ये कोणकोणते शब्द आलेत? द, ही, हर, हिअर. ओके. तर CH ने सुरू होणारे शब्द. आता बघा खूप सारी, म्हणजे आपण इथे ही यादी करू शकतो की CH ने सुरू होणारे शब्द. चिन, CHIN, चिन. चॅट, चॉक, चीप, चॅट, चॅम्पियन, चेअर, चेस, चिक, च्यू, चाइल्ड, चीट, चेस्ट, चिप. आणि अशीच ही यादी आणखीन मोठी पुढे करता येईल. तर आपल्याला हे असे अनेक शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे मुलांनो. त्यासाठी आपलं पाठ्यपुस्तक आपण खूप बारकाईने वाचायला पाहिजे. खूप सारे प्रश्न आपल्याला नेहमी पाठ्यपुस्तकातूनच येतात. सो मेक युअर टेक्स्टबुक ॲज अ फ्रेंड. बी द फ्रेंड ऑफ युअर इंग्लिश टेक्स्टबुक फॉर दिस पेपर. ओके. सो आता या ठिकाणी मी तुम्हाला स्वतः अभ्यास करायला काही प्रश्न दिलेले आहेत. दिस इज स्टडी टाइम. राईट ऑल पॉसिबल रिलेटेड वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर. सी द पिक्चर विच इज व्हेरी प्लेझेंट अँड लिस्ट आउट ऑल रिलेटेड वर्ड्स ॲज मेनी ॲज यू कॅन. मी जरी इथे 7च म्हटलं असलं तरी तुम्ही पुष्कळ, तुम्हाला जितके सापडतील तेवढे तुम्ही लिहा आपल्या वहीमध्ये. स्टडी टाइम आहे. पुन्हा दुसरा प्रश्न आहे, फाइंड आउट द ऑड मॅन आउट. प्रत्येक प्रश्न वाचा. 4 पर्यायांपैकी एक पर्याय यामध्ये बसत नाही. तो कोणता पर्याय आहे तोही निवडून काढा. तो का या गटात बसत नाही तो समजून घ्या. अडचण आली, शंका असेल तर आपल्या शिक्षकांना विचारा. आणि वहीमध्ये ही सगळी उत्तरं मुलांनो लिहून काढा, सराव करा. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न दिलाय. आन्सर द फॉलोइंग अँड सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन्स. हाऊ मेनी स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स कॅन वी मेक फ्रॉम द वर्ड बिहाइंड. म्हणजे असे मी इथे प्रश्न दिलेले आहेत. मग काही नवीन शब्द बनतायत का, मिनिंगफुल बनतायत का, किती बनतायत. प्रश्न नीट वाचणं आवश्यक आहे. शेवटचा प्रश्न आहे, अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. सो अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न आपण या निमित्ताने सोडवूया, सराव करूया आणि आपली इंग्रजी शब्दसंपदा वाढवूया, आनंदाने शिकूया आणि खूप सारे मार्क्स मिळवूया. थँक यू. बाय बाय. सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ.